त्यांची हालचाल रजिस्टर ताब्यात घ्या. हे जर इकडे तिकडे नावं ढकलत असतील तर हे का गेले, कोणाच्या आदेशाने गेलं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तो रेकॉर्ड आपल्याकडे असेल तर आपल्याला तो अर्ज तात्काळ द्या तो अर्ज, की बाबा आम्हाला तुम्ही गेला होतात ना त्याचं मुवमेंट रजिस्टर त्या दिवशीचं आम्हाला पाहिजे. म्हणजे हे पुढे जाताना आम्हाला हे सांगणार नाहीत नाही असंच गेलो. सगळीकडे तुम्ही असंच कसं जात आहे? तुम्हाला काही प्रोटोकॉल आहेत, तुम्हाला काही गोष्टी करावायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जायच्या आहेत. मग शेतकऱ्यांनी जेव्हा बोलतात सहज तेव्हा तुम्ही जात नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जन आंदोलनासोबत मी आहेच. सोबत म्हणजे मी माध्यमकर्मींना विनंती करेन, अर्थात माध्यमकर्मी किती सपोर्ट करतील शंका आहे, पण तरीही की त्यांना वाटत असेल की ही 20-25 टोळकीच हे करतात, तर तीच खरी ह्या सगळ्या ह्या देशामधल्या जे काही परिवर्तनाची नांदी ठरणारी ही जी काही 20-25 मंडळी आहेत ती आहेत असं मी म्हणतो. प्रत्येक गोष्टीला समोर कोण येतो, विरोध कोण करतो, ज्याला त्याचं खरं आणि खोटं रूप कळतं, ज्याला त्याच्या दोन्ही बाजू कळतात तोच खरं समोर येतो आणि तो सांगतो की होय याला दुसरीही बाजू आहे. यंत्रणा प्रत्येक वेळेस त्यांच्या सुखाची किंवा त्यांच्या बरोबरीची बाजू दाखवते, दुसरी बाजू दाखवली जात नाही. आणि ती दुसरी बाजू दाखवण्याची जी कोण प्रक्रिया करत असतील तर ती ही 20-25 टोळकी जी तुम्हाला दिसतात ती आहेत. कारण त्यांना वाटतं माझा भूमिपुत्र भूमिहीन नाही झाला पाहिजे. त्यांना वाटतं जी 12.5% म्हणजे जी उरण आणि पनवेलच्या लोकांची अवस्था झाली ती आमची होऊ नये, आणि म्हणून हे सगळं ते लोक येथे येतात. खरंच आज तुमचं अभिनंदन करावं लागेल. जे मला वारंवार अपेक्षित असतं की आम्ही बाजूला नाही, ही जी अशा इमारती आहेत ना, शासकीय इमारती ह्या आमच्या मालकीच्या आहेत, ह्या जनतेच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे हळूहळू या